माधुरी हत्ती, ज्याला काही जण महादेवी असंही संबोधतात, ही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील श्री जैन सेन जैन मठात 1992 पासून वास्तव्यात असलेली एक हत्तीन आहे। ही हत्तीन गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या दृष्टीने भावनिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण ती मठातील प्रत्येक धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होत असायची आणि गावकऱ्यांसाठी प्रेम आणि परंपरेचे प्रतीक होती। पण माधुरी हत्तीनीला 28 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या वंतारा या प्राणी अभयारण्यात हलवण्यात आलं। या निर्णयाचे कारण म्हणजे हत्तीनीच्या आरोग्याच्या समस्यांबाबत पेटा आणि वन्यजीव तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या चिंता, ज्यात तिला ग्रेड 4 संबंधित पायाला गंभीर संसर्ग आणि एकाकीपणामुळे मानसिक ताण असल्याचं नमूद केलं गेलं। सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च अधिकार समितीने तिच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला, पण ह्या निर्णयाचे पडसाद खूपच वेगळे उमटले। एखाद्यासाठी तो फक्त एक प्राणी असू शकतो, पण तेथील गावकऱ्यांसाठी माधुरी हत्तीण एका दैवतापेक्षा कमी नव्हती। कोर्टाचा आदेश आल्यानंतर जेव्हा गावातील लोकांना कळालं की माधुरी आता इथून जाणार आहे, तेव्हा त्यांच्या वेदना अक्षरशः अनावर झाल्या। जेव्हा हत्तीला नेण्यात आलं तेव्हा तिची गावभर मोठी मिरवणूक काढण्यात आली आणि तेव्हा लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणीच होतं। पण कोर्टाचा निर्णय असल्यामुळे गावकऱ्यांना तो मानावाच लागला। मात्र नांदणी गावकरी आणि कोल्हापूरमधील नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला, कारण माधुरी गेल्या 33 वर्षांपासून त्यांच्या जीवनाचा आणि परंपरांचा अविभाज्य भाग बनली होती। त्यांनी मोर्चे काढले, आंदोलन केले आणि बॉयकॉट जिओ मोहीम सुरू केली। तसेच अंबानींच्या उत्पादनांवर पण बहिष्कार टाकला। या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली, तर माजी खासदार राजू शेट्टी यांनीही यावर भाष्य केलं। काहींनी हत्तीनीला जबरदस्तीने नेल्याचे आरोप केले। माधुरीला पायाला पट्टी दिसल्याने नेटकऱ्यांनी तिच्या काळजीबाबत प्रश्न उपस्थित केले। तसेच एका व्हायरल व्हिडिओत तिने लहान मुलाचा जीव वाचवल्याचा दावा देखील केला जातोय, ज्यामुळे तिच्याबद्दल भावना अधिक तीव्र झाल्या। हे प्रकरण जेव्हा हळूहळू मोठं व्हायला लागलं तेव्हा वंतारावाल्यांनी ह्या मुद्द्यांवर आपलं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की माधुरी सुखरूप आहे आणि तिची वैद्यकीय काळजी घेतली जाते। त्यांनी कोल्हापूर जवळ पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडलाय, ज्याला मठ आणि महाराष्ट्र सरकारने पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा करण्यात आली। पण सगळीकडे आता एकच मागणी चालू झाली की माधुरीला परत तिच्या गावी पाठवा, व त्यासाठी कोल्हापूरकरांकडून मोठमोठी आंदोलने व न्यायालयीन लढा सुद्धा लढला जातोय। माधुरी सध्या वंतारामध्ये आहे, पण तिला परत आणण्यासाठी गावकरी आणि लोकप्रतिनिधी कायदेशीर व सामाजिक लढा देत आहेत। हा विषय केवळ हत्तीच्या पुनर्वसनाचा नसून स्थानिक संस्कृती, भावना आणि परंपराशी निगडित आहे, ज्यामुळे तो कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलाय। वंतारामधून माधुरी हत्ती परत आणण्यासाठी आता कोल्हापूरकर खूपच मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत। या हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता आंदोलनं छेडलेत। नांदणी मठापासून ते कोल्हापूरपर्यंत एक भव्य पायी मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा बघून जनभावना किती तीव्र आहेत याचे दर्शन अख्ख्या राज्याला झाले। या मोर्चाला पाहून सगळीकडे पुन्हा एकदा माधुरी हत्तीनीची चर्चा चालू झाली आणि या विषयात मोठमोठ्या नेत्यांनी आपले मते व्यक्त करायला सुरुवात केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर म्हणतात की मंगळवारी मी एक बैठक बोलवली आणि या सगळ्या विषयावर काय तोडगा काढता येईल ते बघू, असं सांगताना त्यांनी आपण केवळ न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतोय आणि ह्या विषयामध्ये राज्य सरकारचा काही एक हस्तक्षेप नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आणि ह्या सगळ्यातून एक तरी कळतंय की हत्तीला वनतारामध्ये नेण्यात वनतारावाल्यांचा काहीही संबंध नाही हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न यातून केला जातोय। बऱ्याच लोकांनी जी कोर्टाची ऑर्डर होती ती सुद्धा व्हायरल केली आणि त्यातून एकच कळतंय की हा हत्ती इतर ठिकाणी पण नेण्यात यावा यासाठी पर्याय होते आणि ते कोर्टाने चाचपले। पण केरळ वगळता बाकीचे ठिकाणं खूप लांब होती, त्यामुळे महाराष्ट्रातून इतक्या लांब नेण्याऐवजी गुजरातमधील वनतारा येथे न्यावी असं न्यायालयाने म्हटलं। वनतारामध्ये फक्त माधुरी हत्तीनच नेण्यात आली नाही, तर पूर्ण देशभरातून हत्ती नेण्यात आलेत। अरुणाचल प्रदेश मधली बातमी आहे, 2025 मध्ये जानेवारीत अरुणाचल प्रदेशमधून 20 हत्ती वनतारामध्ये पाठवण्यात आलेत आणि 2021 पासून हा आकडा जर बघण्यात आला तर वनतारामध्ये फक्त अरुणाचल प्रदेशमधून जवळपास 39 हत्ती नेण्यात आलेत। आसाम मधून पण 55 वर्षाची एक प्रेग्नेंट हत्ती वनतारामध्ये पाठवण्यात आली। हजारो किलोमीटरचा प्रवास या हत्तीनीने प्रेग्नेंट असलेल्या अवस्थेत केला। माधुरीच्या प्रकरणात बोलताना वनताराने त्यांच्याकडे असलेल्या हत्तींचा आकडा जाहीर केला। त्यांच्याकडे एकूण 238 हत्ती आहेत असं वनताराने सांगितलं। कोर्टामध्ये ही केस चालू असताना पेटाने मागील 2-3 वर्षांचा माधुरीचा दिनक्रम काढला व परमिशन नसताना तिला कुठे कुठे बाहेर नेण्यात आले हे सगळं कोर्टात मांडले। तिला तेलंगणा येथील मोहरमच्या कार्यक्रमात नेण्यात आले होते। तिथे 1 दिवसासाठी 4 लाख रुपये भेटतात म्हणून आर्थिक कारणासाठी माधुरी हत्तीनीचा वापर देवस्थान करतं असा आरोप पेटाने केला होता।
त्या हत्तीनेला दिवसभर उभं ठेवलं जातं. तिला एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तिच्या पायाला दुखापत झाली असली तरी तिला दिवसभर उभे ठेवले जाते. लहान मुलांना तिच्या सोंडेत उचलायला लावले जाते आणि ती जिथे राहते तिथे जमीन सुद्धा व्यवस्थित नाही. म्हणजे तिला बसायला वगैरे काही जागा चांगली नाही, असे काही मुद्दे त्यांनी कोर्टात मांडले होते. या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन कोर्टाने या हत्तीनेला वंतारामध्ये पाठवण्यात आले.